लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की रम्या ठेच लागून खाली पडलेली असते आणि वसवात्या तिला सावरत असते। तेवढ्यातच तिकडून काव्या येते आणि काव्या रम्याला म्हणत असते की जेवणात आणि आयुष्यात ठेचा महत्त्वाचा असतोच। मग असं म्हटल्यामुळे रम्याला खूपच राग येतो काव्याचा व वसवात्या सुद्धा आता तिच्याकडे रागाने बघत असतात। मग रम्या काव्याला म्हणत असते की फारच सुचतंय ना तुला बोलायला, मला लागलेलं आहे हे दिसत नाहीये का तुला? मग काव्या रम्याला म्हणते की अगं सुचणारच, कारण तुझे खरे रंग माझ्या समोर आलेले आहेत ना। तू किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे मला कळलेलं आहे, त्यामुळे आता मी तुला काही सुखाने जगू देणार नाही, कळतंय ना रम्या मॅडम? असं म्हणून ती तिथून जाते। तर रम्या आणि वसवात्याला खूपच राग आलेला असतो। तर वसवात्या म्हणत असते की हिचं ना आता खूपच झालेलं आहे। त्यावेळेस रम्या म्हणते की आई आता तू बघत, हिला सुद्धा आता मी सुखाने जगू देणार नाही, हिचं सुद्धा सुख मी हिरावून घेते की नाही बघ। असं म्हणून दोघीही आता खूपच रागवलेल्या असतात काव्यावरती।